कीर्तन असू द्या नसू द्या, आरतीच्या अगोदर 7:30-8 वाजताची मेंढी माऊलीच्या तळाच्या कडवी जो ऊत फिरवला जातो महाराज, त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? त्याचं कारण हे ऊत एकदा या तळाच्या मेंढी माऊलीच्या भोवताली फिरला, एकदा का ऊट या माझ्या मेंढी माऊलीच्या या तळाच्या या शेत मालकाच्या घराच्या भोवताली फिरला, इथं येणाऱ्या माझ्या भाविकाच्या भोवताली फिरला महाराज, त्याच्याकडे वाईट नजर कुणी टाकली तर त्याचं डोळे गेल्याशिवाय ही ताकद त्या उदात आहे म्हणून मामाने सांगितले. बोला 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 हा उच्च घातला जातो महाराज. उदाला आडवती जायचं नाही म्हणून सांगितलं जातं का? मामा उदाच्या समोर असताय, ऊद मामांच्या मागे जातोय, मामाने रिंगण घातलेलं असतंय महाराज. रिंगण वलटून कुठला रंगाचा जर हात आला तर तो मातीला मिळल्याशिवाय राहणार. हे मामांच्या मुखातला शब्द आहे महाराज. म्हणून आजही मेंढक्याला तो नेम पाळावा लागतो महाराज. तळाच्या भोवती मामांचा साक्षीनं तो ऊद घेऊन जिथं बी मामांचा मेंढी माऊलीचा तळ आहे, जिथं बी मेंढीची वाघर आहे, त्या पूर्ण वाघरीला तो ऊद फिरवला जातो महाराज. कुठल्याच दरोडेखोराची ताकद होत नाही महाराज. तो ऊद फिरल्यानंतर त्या तळावर वाईट नजर टाकायची किंवा ती मेंढी माऊली उचलायची महाराज. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन रोज पाहण्यासाठी विसरू नका. बोला जय बाळूमामा.